नवपंचम या योगाबद्दल तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? नवपंचम हा योग ज्यावेळी विवाह ठरवण्यात येत असतो त्यावेळी अतिशय महत्वाचा असतो. नवपंचम योग म्हणजे नेमकं काय? तुमची म्हणजे मुलाची किंवा मुलीची वधूवराची आपण असं म्हणू शकतो, जी चंद्र रास आहे त्या चंद्र राशीपासून जी 9वी रास असते आणि जी 5वी रास असते, या राशीचा जर तुमचा लाईफ पार्टनर असेल, म्हणजे तुमच्या चंद्र राशीपासून 9व्या किंवा 5व्या राशीचा तुमचा लाईफ पार्टनर असेल, तर असं म्हणतात की या जोड्या स्वर्गात बनवल्या जातात. तर या राशीच्या कोणत्या जोड्या आहेत ते आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मेष राशीसाठी मेष राशी आणि धनुरास या दोन्ही राशी नवपंचम योगामध्ये अतिशय उत्तम मानले जातात. वृषभ रास आणि मकर रास, मिथुन रास आणि कुंभ रास, कर्क रास आणि मीन रास, सिंह रास आणि मेष रास, कन्या रास आणि वृषभ रास, तूळ रास आणि मिथुन रास, वृश्चिक रास आणि कर्क रास, धनुरास आणि सिंह रास, मकर रास आणि कन्या रास, कुंभ रास आणि तूळ रास, मीन रास आणि वृश्चिक रास या राशी जर तुमच्या लाईफ पार्टनरच्या असतील किंवा तुम्ही एकमेकांच्या राशी असतील, म्हणजे तुमच्या चंद्र राशीपासून 9वी किंवा 5वी रास असेल, तर नक्कीच तुमचा नवपंचम योग हा असतो आणि तुमची जोडी ही स्वर्गात बनवलेली असते. अशाच विविध ज्योतिषीय मार्गदर्शनापर व्हिडिओसाठी नक्की मला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.